नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अखेर काश्मीरमधून सुरक्षित पोहोचले जिल्ह्यातील 31 प्रवासी. अकोल्याला पोहोचल्यावर सर्व प्रवाशांचे जोरदार स्वागत. पहलगाम नंतर आता सिक्कीममध्ये प्रवाशांवर संकट. भूस्खलनामुळे सिक्कीममध्ये अडकले शेकडो पर्यटक. अकोल्याचा पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार. 2 ते 4 मे दरम्यान शहरवासियांवर जलसंकट. अक्षय तृतीयेमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक. आंबे पिकवण्यासाठी केला जात आहे कॅल्शियम कार्बाईडचा वापर. शहरातील हवामानात बदल. दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. हवामान विभागाचा 27 ते 30 एप्रिल दरम्यान पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. जम्मू काश्मीरला गेलेले अकोल्याचे सर्व पर्यटक अखेर सुखरूप अकोल्याला परतले आहेत. काल खासगी लक्झरी बसने सर्व प्रवासी मुंबईहून अकोल्यासाठी रवाना झाले होते. शनिवारी दुपारी 1:30 त्यांचे अकोल्याला आगमन झाले. या प्रसंगी विविध राजकीय संघटनांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यानंतर अकोला जिल्ह्यातील 31 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले होते. विशेष विमानाने सर्व प्रवासी शुक्रवारी मुंबईत पोहोचले होते. एका खासगी ट्रॅव्हल्सने काश्मीर यात्रेचे आयोजन केले होते. हे सर्व पर्यटक श्रीनगरमधील दल लेक जवळ एका हॉटेलमध्ये थांबले होते, ज्यामुळे ते दहशतवादी हल्ल्यातून बचावले होते. या सर्व प्रवाशांना सुरक्षित आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आली होती. 25 एप्रिल रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून विशेष विभागाने सर्व 31 प्रवाशांना सुरक्षितपणे मुंबईला आणले. यानंतर हे सर्व प्रवासी मुंबईहून अकोल्यासाठी लक्झरी बसने रवाना झाले होते. आज या सर्व प्रवाशांचे अकोल्यात आगमन झाल्यानंतर सर्व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आपल्या घरी सुरक्षित पोहोचल्यावर या सर्व प्रवाशांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळत होते. या प्रसंगी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये अडकलेले 31 पर्यटक सुखरूप अकोल्यात पोहोचल्याच्या बातमीनंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिक्कीममधील लाचुंगमध्ये भूस्खलनामुळे महाराष्ट्राचे पर्यटक अडकले आहेत, ज्यामध्ये अकोल्यातील 4 प्रसिद्ध डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्य असल्याची विश्वसनीय माहिती आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवरील हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. या घटनेत किमान 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 7 मृतक महाराष्ट्रातील होते. या घटनेनंतर महाराष्ट्रावर आणखी एक संकट ओढवले आहे. विश्वसनीय माहिती समोर आली आहे की अकोल्यातील 16 पर्यटकांसह महाराष्ट्रातील 100हून अधिक पर्यटक भूस्खलन आणि हिमस्खलनामुळे सिक्कीममध्ये अडकले आहेत. सिक्कीममधील लांचुंगमध्ये मोठे भूस्खलन झाले आहे. या दुर्घटनेत राज्यातील पुणे, मुंबई, अकोला आणि नागपूरमधील पर्यटकांचा समावेश आहे. यामध्ये अकोल्यातील 4 प्रसिद्ध डॉक्टरांच्या कुटुंबातील 16 सदस्य अडकले आहेत. लांचुंग हे सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या 16 लोकांमध्ये पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश आहे. अकोल्यातील डॉक्टर प्रशांत बारापात्रे, डॉक्टर शीतल टोंगसे, डॉक्टर संजय शिंदे आणि डॉक्टर प्रभाकर जायभाय अशा 4 डॉक्टरांसह त्यांचे कुटुंबीय तेथे अडकलेले आहेत आणि पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महानेतील क्लॅरिफायर तसेच अत्यावश्यक दुरुस्तीसाठी 65 DMLD प्लांटवरून होणारा पाणीपुरवठा 2 ते 3 आणि 4 मे असे 3 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. शहरवासियांनी दरम्यान पुरेसा साठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला शहरातील श्रद्धानगर, केशवनगर, आदर्श कॉलनी, नेहरू पार्क, तोष्णीवाल लेआउट, हरिहरपेठ, लोकमान्य नगर, जोगडेकर प्लॉट, गंगानगर, मराठी स्कूल, महाजनी प्लॉट, रेल्वे स्टेशन, अकोट फाईल, उमरी, गुडदी, मलकापूर, खडकी जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या जलकुंभावरून शहराच्या ज्या भागात 1 मे पर्यंत पाणी पुरवठा बंद होईल त्या भागातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले। या काळात 25 MLD प्लॅंटवरून शिवनगर, आश्रयनगर, बसस्थानक, शिवनी, शिवर, शिवापूर जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहील। या भागातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे। या दिवसांमध्ये आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे। विशेषतः अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध जातींच्या आंब्यांचा मोठा साठा आला आहे, ज्यामध्ये बहुतेक आंबे कृत्रिमरित्या पिकवलेले दिसत आहेत। हे आंबे खाल्ल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते, हे पाहता संबंधित विभागाने कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे। अक्षय तृतीया जवळ येताच मोठ्या प्रमाणात शहरात आंब्याची विक्रीसाठी आवक झाली आहे, ज्यात हापूस, पायरी, लंगडा, बादाम, लालबाग इत्यादी जातीच्या आंब्याचा समावेश आहे। पिवळ्या आणि केशरी रंगाचे हे आंबे रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आकर्षित करीत आहेत। हे सर्व आकर्षण दिसणारे आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड आणि ॲसिटिलीन वायूचा वापर केला जात आहे। या दोन्ही घटकांवर शासनाने बंदी घातली आहे। कॅल्शियम कार्बाइड आणि ॲसिटिलीन वायूमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते। या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाने तपास मोहीम चालवावी, अशी मागणी होत आहे। आंब्याव्यतिरिक्त इतर फळे पिकवण्यासाठी इथिलीन वायू वापरण्याची परवानगी आहे, पण त्यासाठी विशिष्ट नियमांचे पालन करावे लागते। फळांवर थेट इथिलीन वायूचा फवारा मारण्यास मनाई आहे, पण झटपट कमाई करण्याच्या उद्देशाने फळ विक्रेते फळांवर ॲसिटिलीन वायूचा फवारा मारून ती पिकवून विक्रीसाठी आणत आहेत। वरून जरी हे आंबे पिवळ्या रंगाचे दिसत असले तरी आतून ते कच्चेच असतात, जे चवीला बेचव लागतात। हे आंबे खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडते। हे पाहता कॅल्शियम कार्बाइड आणि ॲसिटिलीन वायूच्या उपयोगाने आंबे पिकवून वापरणाऱ्या विक्रेत्यांवर संबंधित विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे। अकोला वासियांना सध्या 45 अंश सेल्सिअस तापमानाशी सामना करावा लागतो आहे, परंतु शनिवारी दुपारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले। रखरखीत उन्हात त्यामुळे किंचित दिलासा मिळाला। पावसाळी वातावरणाची चाहूल लागलेली दिसते। अकोला आणि परिसर तप्त उन्हाळ्यासाठी ओळखला जातो, परंतु बरेचदा उन्हाळा जाणवत नाही। परंतु यंदा उन्हाळा चांगलाच ग्रासत आहे। 27 ते 30 एप्रिल दरम्यान विदर्भातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, परंतु होणारा पाऊस म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात पडणारी स्थिती निर्माण करतो। त्यानंतर उष्मा कमालीचा जाणवतो, मात्र वातावरणात सारखा बदल होताना दिसत आहे, हे मात्र नक्की। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक केंद्राद्वारे 30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचा लाभ सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे। खासगी क्षेत्रातील कंपन्यांना योग्य उमेदवार मिळत नाही। दुसरीकडे शिक्षित बेरोजगारांसाठी नोकऱ्यांची कमतरता आहे। खासगी कंपन्या आणि शिक्षित बेरोजगार तरुणांना एकत्र आणण्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह चालवला जाईल।
ज्यामध्ये विविध कंपन्यांनी एकूण 180 पदांसाठी मागणी नोंदवली आहे। या कंपन्यांमध्ये ॲक्टिव्स बँक, इंडिपेंडेंट मायक्रो फायनान्स कंपनी, ग्रामीण कुटा, मुथूट मायक्रो फायनान्स, यशस्वी ग्रुप, ITL स्किल अकादमी, ICICI बँकेचा समावेश आहे। 30 एप्रिल पूर्वी अर्जदारांनी ncs.government.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने आपले शैक्षणिक कागदपत्रे सादर करावीत। जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले सर्व आवश्यक प्रमाणपत्र, बायोडाटा आणि पासपोर्ट साईज फोटोसह 30 एप्रिल रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील तुरखेडमध्ये एका घराची नीव खोदताना ऐतिहासिक नाण्यांचा मोठा खजिना सापडला आहे। खोदकाम दरम्यान धन मिळाल्याची अफवा गावात पसरली होती। काही नागरिकांनी हे नाणे सोन्याचे समजून गायब केल्याची चर्चाही गावात सुरू आहे। तुरखेड गावात ठाकरे कुटुंबियांच्या घराचे बांधकाम सध्या सुरू आहे। JCBने घराची नीव खोदताना जमिनीत ऐतिहासिक नाण्यांचा मोठा खजिना सापडला। गावचे माजी सरपंच अखिल भटकर यांनी प्राथमिक माहिती दिली आहे की हा खजिना जवळपास 10 ते 15 किलो नाण्यांचा आहे। असा अंदाज आहे की हे नाणे मुघल काळातील आहेत। या नाण्यांवर अरबी भाषेत लिपी लिहिलेली आहे। खोदकाम दरम्यान ही नाणी मिळाल्याची बातमी पसरल्यानंतर गावात धन मिळाल्याची अफवा पसरली आणि घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती, अशी ही चर्चा आहे की गर्दीतून काही लोकांनी ही नाणी सोन्याची समजून ती चोरून नेली। हे पाहता सरकारने सर्व नाणी एकत्र करावी आणि ती कधी आणि कोणत्या काळात बनलेली आहेत हे स्पष्ट करावे, अशी मागणी तुरखेड गावचे नागरिक करत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। चोरट्यांनी आता चोरी करण्याची पद्धत बदलली आहे, हे आता बघा। हिंगणा रोडवरील मंदार कलेक्शनमध्ये स्विफ्ट डिझायर कारमधून आलेल्या चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे। चोरीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून लवकरच चोरट्यांना अटक करू असा विश्वास खदान पोलिसांनी व्यक्त केला आहे। खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोड परिसरातील मंदार कलेक्शन या कपड्याच्या दुकानात स्विफ्ट डिझायर गाडीतून आलेल्या चोरट्यांनी चोरी केली। शहरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढतच चाललेला आहे। शुक्रवार 25 एप्रिलच्या रात्री उशिरा लाखोंची स्विफ्ट कारमधून आलेल्या 3 शातीर चोरट्यांनी हिंगणा रोड, संतनगर येथील मंदार कलेक्शन या कपड्यांच्या दुकानात चोरी केली। विशेष बाब म्हणजे अवघ्या काही मिनिटात चोरांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि दुकानाच्या गल्ल्यातील 8 ते 10 हजार रुपयांची रोकड आणि काही महागड्या साड्यांचा माल चोरून नेला। आणखी एक विशेष बाब म्हणजे चोरीच्या घटनेदरम्यान परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता, परंतु वीज येताच हे चोरटे अर्धवट चोरी करून त्यांच्या कारमधून फरार झाले। इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने दुकानाचे शटर उघडे दिसल्यानंतर दुकान मालकाला माहिती दिली। चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आले। परिसरातील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली असता सुमारे 2 ते 3च्या दरम्यान एका अज्ञात कारमधून 3 व्यक्ती आले आणि मंदार कलेक्शनचे शटर तोडून माल घेऊन गेल्याचे दिसून आले। या घटनेची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास खदान पोलीस करत आहेत। लवकरच हे चोरटे पोलिसांच्या ताब्यात असतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती मंदार कलेक्शनच्या संचालकांनी दिली आहे। मंदार कलेक्शन, संतनगर, हिंगणा रोड आमचं कपड्याचं दुकान आहे आणि आमच्या दुकानामध्ये 25च्या मध्यरात्री चोरी झालेली आहे। चोरी झाली तर अशी होती की स्विफ्ट डिझायर मध्ये 2 जण आले आणि त्यांचा एक ड्रायव्हर यांनी आमचे शटर तोडलं आणि दुकानात प्रवेश केला आणि गल्ला फोडला। गल्ल्यातून 8 ते 10 हजार रुपये रोकड नेलेली आहे आणि काही साड्यांचा माल त्यांनी चोरून नेलेला आहे आणि लाईन आली म्हणून ते पळून गेले, नाही तर आमच्या दुकानात फार मोठी आज चोरी झाली असती। आम्हाला 7:03:50 आम्हाला फोन आला एका व्यक्तीचा की तो सकाळी लगवीला उठला की त्यांनी ते पाहिलं ती गाडी उभी आहे तर त्यांनी त्याच्या भाच्याला फोन केला, त्याच्या भाच्याने माझ्या मुलाला फोन केला किंवा दुकानात अशी घटना घडलेली आहे। आम्ही लगेच इथे 3:50 पोहोचलो। पाहिलं तर दुकान अर्ध उघडं होतं आणि मग आम्ही त्यानंतर पोलिसांना 112 वरती कॉल केला। आमची एकच विनंती आहे पोलीस अधीक्षकांना किंवा या भागात गस्त वाढवावी। आम्ही फार छोटे व्यापारी आहोत आणि लोन घेऊन आम्ही व्यवसाय करतोय, अशा प्रकारे चोऱ्या झाल्या तर आम्हाला जीव द्यायची वेळ येणार।
अकोला जिल्ह्यात 2 व 3 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अकोला, तेल्हारा तसेच बाळापूर तालुक्यातील पिकांना बसला। यामध्ये तेल्हारा, अकोला व बाळापूर तालुक्यातील 84 गावे बाधित झाली असून या गावांमधील 762 हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते। त्यांना मदत हवी आहे। शेतकऱ्यांनी लावलेला कांदा, गहू, हरभरा, उन्हाळी ज्वारी, भाजीपाला, टरबूज, मका व लिंबू पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले आहेत, परंतु मदतीची रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे। शासनाने बाधित शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून तातडीने सहाय्य करावे अशी मागणी केली जात आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अखेर काश्मीरमधून सुरक्षित पोहोचले जिल्ह्यातील 31 प्रवासी। अकोल्याला पोहोचल्यावर सर्व प्रवाशांचे जोरदार स्वागत। पहलगाम नंतर आता सिक्कीममध्ये प्रवाशांवर संकट। भूस्खलनामुळे सिक्कीममध्ये अडकले शेकडो पर्यटक। अकोल्याचा पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार। 2 ते 4 मे दरम्यान शहरवासियांवर जलसंकट। अक्षय तृतीयेमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक। आंबे पिकवण्यासाठी केला जात आहे कॅल्शियम कार्बाइडचा वापर। शहरातील हवामानात बदल, दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले। हवामान विभागाचा 27 ते 30 एप्रिल दरम्यान पावसाचा इशारा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।